आणि आता बातमी आहे राज्यसभा निवडणुकीसंदर्भात। ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिक आमदार असले तरी महाविकास आघाडीतून शरद पवार यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे। तर दादांच्या राष्ट्रवादीतून देखील पार्थ पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। बघूया। आमचा आग्रह आहे की आमचे दोन्ही राज्यसभाच्या सीट ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यावर दावा आमचा आहे। शरद पवार यांचे देखील नाव या राज्यसभेत आग्रही असं पाहायला मिळते। असं कुठचंही नाव आलेलं नाहीये, कुठचीही चर्चा झालेली नाहीये। राज्यसभेच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे कितीही दावा करत असले तरी ही जागा पवारांच्या राष्ट्रवादीला जाणार असल्याची माहिती आहे। TV9 ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांच्या नावावर महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांकडून एकमत झाल्याचं कळतंय। महाविकास आघाडीकडे 46 आमदारांचं संख्याबळ आहे आणि एका जागेसाठी 36 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे। म्हणजेच मवियाकडून एक जण आरामात राज्यसभेवर खासदार होणार। आता यामध्ये सर्वाधिक 20 आमदार हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत। काँग्रेसचे 16 आमदार आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत। त्यामुळेच आमचं अधिक संख्याबळ, त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी असं आदित्य ठाकरे म्हणतात। पण शरद पवारांसाठी ही जागा सोडण्याची तयारी झाल्याचं कळतंय। म्हणजेच सर्वात कमी आमदार असतानाही पवारांच्या राष्ट्रवादीची लॉटरी लागणार आहे। आणि येत्या मे महिन्यातही विधान परिषदेची निवडणूक आहे। उद्धव ठाकरेंनीही पुन्हा परिषदेवर जायचं ठरवलं तर तिथेही काँग्रेसला माघार घेण्याची वेळ येऊ शकते। शरद पवार यांचे देखील नाव या राज्यसभेत आग्रही असं पाहायला मिळते। असं कुठचंही नाव आलेलं नाहीये, कुठचीही चर्चा झालेली नाहीये। पक्षाची भूमिका ठामपणे मी तुम्हाला परत एकदा सांगतो। आपल्याला आठवत असेल प्रतिभाताईंपासून मग प्रणवदानपर्यंत वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवून देखील त्यांना जाहीरपणे काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता। तसंच एकमेव आमचा पक्ष आहे जो आता ह्या पूर्ण 5 वर्षाच्या काळात इंडिया आघाडीमध्ये ठामपणे राहिलेला आहे। आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आमचे दोन्ही राज्यसभाच्या सीट ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यावर दावा आमचा आहे। हा दावा एका बाजूला लॉजिकल आणि प्रॅक्टिकलच्या बाजूने बोलतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संख्याबळ जर पाहिलं आणि MVचं जे काही संख्याबळाचं प्रिन्सिपल जर पाहिलं तर तो आम्हाला मिळालं पाहिजे। कारण 2020 मध्ये आम्ही एक सीट NCPला दिली होती। तशी काय कारण आहे की जेणेकरून जर तुम्ही म्हणता तसं उबाटाने आपला दावा सोडला असेल तर त्याच्या मागचं कारण काय? त्यांनी शरद पवारांच्या नावाकडे सहमती करण्याची भूमिका घेतली असेल तर ती आधी का नाही घेतली? प्रश्न हाही निर्माण होतो की उबाटा सेनेला कुठल्या दुसऱ्या त्यांच्या सहकारी पक्षाने धमकवलंय का? उबाटा सेनेला त्यांच्या सहकारी मित्र पक्षाने त्यांची जागा दाखवली आहे का? उबाटा सेनेला त्यांच्या सहकारी मित्र पक्षाने कडक तंबी दिली आहे का? आणि या कडक तंबीमुळे घाबरलेत का? उत्तर त्यांना द्यायला लागतील। आम्ही आता 2-3 दिवसामध्ये आम्ही बैठक करू आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ। पण आदित्य ठाकरेंचं जे विधान आहे मग त्याला कसं पाहता? कारण ते म्हणतात की आमची टर्म, त्यांनी प्रत्येक पक्ष आपलं मत व्यक्त करतो, परंतु एकत्र बनण्याच्या बाबतीत मला निर्णय घेऊ। बरेच चर्चा आहेत याला धरून की महाविकास आघाडीमध्ये एकत्रपणे कुठेतरी विचार होऊन निर्णय बिघाडी होईल। अजिबात बिघाडी होणार नाही, एकत्रपणे निर्णय होऊन एक नाव येईल। शरद पवारांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर गुरुवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। त्यामध्ये औपचारिकरित्या शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। पण अद्याप काँग्रेसचेही नेते दावा सोडताना दिसत नाहीये। अजून महाविकास आघाडी म्हणून बैठक झालेली नाही। कदाचित या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होईल। प्रदेश अध्यक्षांनी काल सुतोवाच केलेला आहे की आम्हाला एक जागा त्यातली या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीचा सुतोवाच प्रदेश अध्यक्षांनी आमच्या केलेला आहे। त्यामुळे आता तिन्ही पक्ष एकत्र बसतील। कदाचित आज या संदर्भातल्या काही चर्चा करून या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि समन्वयानं या दोन्ही जागा आम्ही या ठिकाणी लढवू किंवा त्या पद्धतीनं आमचा समन्वय असेल हे मी सांगू इच्छितो। शरद पवारांचं राज्यसभेवर जाण्याचं ठरलंच तर मग पवार कुटुंबातील आजोबा आणि नातू दोघेही राज्यसभेत असतील। कारण अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांचं नाव चर्चेत आहे। राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। त्यामुळे पार्थ पवारांनाही उमेदवारी घोषित झाल्यास शरद पवार आणि पार्थ पवार
आजोबा आणि नातू राज्यसभेत दिसतील. गिरीश गायकवाडसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.